नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असेल. तर नवीन दिवसात छान अशी सुरुवात झाली. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर अनु आणि मी आणि तिचे पप्पा बघा मागे आहेत. आम्ही छान असं चालू आहे. त्या समोरच्या वॉटरफॉलला आमच्यापासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर आहे आणि आम्हाला आज कळलं, म्हणजे माझे मिस्टर वगैरे सगळे, अनु पण जाऊन आली त्या वॉटरफॉलला. आणि पप्पा रस्ता बघायला गेले. तर रस्ता थांब ना, अगं नको जाऊ, पडशील तू. जर हा गॉगल पेन पेन लो, गॉगल पेन लो. मी मुझे नहीं बघ किती छान आहे वॉटरफॉल. अगदी 2 मिनिटावर होतं आमच्यापासून ना डुगू. आणि आज पहिल्यांदा पाहते. मग कुठून येते पाणी? पाणी कुठून येते? मग किती वरून पाणी येते ना. छान आहे ना. माझे फ्रेंड्स वगैरे आम्ही सगळे आलो आहेत. आता पुढे दाखवते. खूप सुंदर वॉटरफॉल आहे. जास्त मोठा नाही आहे, जास्त छोटा पण नाही आहे, एकदम मीडियम आहे. आणि फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे आमच्यापासून. तरी पण आम्हाला माहीत नव्हतं, म्हणजे मलाच एकटीला माहीत नव्हतं. बाकी अनु पण येऊन आली आहे इकडे. एकदा दोनदा मी पाहिले होते तिचे फोटो. तिच्या पप्पासोबत आली होती ती बाहेर फिरायला, तेव्हा इथं आली होती. आणि तिचे पप्पा पण आले होते 4-5 वेळा. मी तर पहिल्यांदाच आले आहे, त्यामुळे मी खूप एक्सायटेड होते. माझ्या फ्रेंडला म्हणलं काढ माझे थोडेसे फोटोज व्हिडिओज, त्यामुळे ती काढत आहे. त्यांचे पण सगळ्यांचे काढले. सगळ्यांचे मिस्टर पण आले होते आणि मग आम्ही सगळ्यांनी छान एन्जॉय केलं. खूप भिजलो पाण्यामध्ये, तरी पण आम्हाला सर्दी झाली नव्हती. अनु तर फुल एन्जॉय करत होती, म्हणजे इतकी भिजली होती तिची केस वगैरे. मी तर एवढी जास्त नव्हती भिजली, आधीच भिजली होती. तर अनु तर फुल एन्जॉय करत होती असं पावसामध्ये बसल्याचा आनंद. तिला वॉटर पार्क वगैरे तिला खूप जास्त आवडतं, त्यामुळे ती इथं पूर्ण एन्जॉय करत होती, तिचं पूर्ण देत होती. बाकी मग मी फोटोज व्हिडिओज काढल्यातच बिझी होते. मागे बघा, मागचं सगळं इग्नोर करा, फक्त वॉटरफॉल बघा तुम्ही, कारण खूप वेडे माणसं होती. तर काय सांगायचं आता, म्हणजे इतके वेडे की आम्हाला फोटोमध्ये ते इतकं विचित्र आलं होतं. मला एक पण फोटो पोस्ट करू वाटत नव्हता. खूप थोडे फोटो मी त्यासाठी पोस्ट केले. जवळजवळ 100-150 फोटो झाले होते फक्त वॉटरफॉलचे. म्हणजे सगळ्यांचे फोटो माझ्याच फोनमध्ये काढले होते, माझा आयफोन असल्यामुळे. त्यामुळे बघा आता माझे मिस्टर आणि मी आणि हे सगळे बसलो आहे तिघे पण. इतकं काय काय झालं होतं, आता काय सांगायचं. चला मग आता फायनली जाते घरी, कारण सगळे फोटोज व्हिडिओज सगळं झालं आहे. त्यामुळे आता आम्ही घरी जातो. खूप भिजलो आहे. घरी गेल्याच्यानंतर पहिलं सगळं चेंज करते, त्यानंतर मग जायच्या आधी चला म्हणलं आपण कॉफी घेऊया किंवा चहा घेऊया. चहा तर मी काही घेत नाही, पण आज इतकं भिजली होती, थंडी लागत होती. मग म्हणलं की चला थोडीशी घेऊयात आपण सगळ्यांसोबत. आणि अनुला आल्याच्यानंतर असं खायचं ड्रायफ्रूट आणि सॅलड कापून दिलं होतं. नंतर गरमागरम छान मॅगी केली होती. मग मॅगी सगळ्यांनी एन्जॉय केली. 4 ते 5 दिवसानंतर मी खूप आजारी पडले, म्हणजे महिन्यापासून मला हा प्रॉब्लेम होतच होता. त्यामुळे मी दवाखान्यात गेले. दवाखान्यामध्ये गेले होते. ॲक्च्युली थोडंसं पटकन उठल्याच्यानंतर किंवा असं वेगळं काहीतरी हालचाल झाली ना की चक्कर आल्यासारखं होते. म्हणजे 2-3 सेकंद नॉर्मल, फक्त लो BP झाला आहे आणि रक्त पण कमी झालं आहे. म्हणजे मी खाते एवढं, तरी पण मला असं वजन वगैरे कमी नाही करायचं, मला हेल्दी राहायचं आहे आणि फक्त मेंटेन राहायचे, बस एवढंच माझे त्यामागचा हेतू असतो आहे. मी अजिबात डायटिंग वगैरे कधीच नाही. मी नेहमी तुम्हाला सांगत असते की सगळे मला म्हणतात की तू डायटिंग वगैरे करते, पण मी नेहमी सगळ्यांना सांगते की एकच लाईफ आहे, मग त्यामध्ये हे खायचं नाही ते खायचं नाही. मी बिलकुल असं करत नाही. फक्त हेल्दी खाणं माझ्याकडून खाल्लं जात नाही आहे. आता इथून पुढे मी प्रॉपर हेल्दी खाईन. हे बघा गोळ्या वगैरे सगळं काय काय, आता मला पकडता पण येत नाही आहे, सगळं काय काय दिलं आहे. आता जाते घरी. येताना काकडी, गाजर आणि बीट आणलं. आता हे प्रत्येक आठवड्याला एवढं मी आणणारच. प्रत्येक आठवड्याला आता हे खावं लागणार आहे मला. आज गुरुवार आहे, त्यामुळे खिचडी केली अनुसाठी आणि माझ्यासाठी. आणि हे पाहिल्याच्या नंतर असं वाटतं यार मी खूपच जास्त आजारी पडली की काय. हे सकाळचं हे रक्तवाढीच्या गोळ्या येतं, हे टॉनिक पण रक्तवाढीचंच आहे. आणि हे 1 लिटर पाण्यामध्ये हे प्यायला लावले. तर हे 1 लिटर पाणी पण इतकं खराब म्हणजे असं गोडसारखं लागतं. हे काही तहान भागणार नाही आहे, पण ठीक आहे, जास्तीत जास्त पाणी प्यायला लावले. आता पटकन खाऊन घेते आणि मग सांगते तुम्हाला नक्की काय झाले मला. पाऊस एवढा आलाय की सगळं भिजून गेलं. सगळी गॅलरी खराब झाली त्याच्या फ्लोअरची. तिकडच्या साईडने पाऊस असला मग असं होतं, किंवा मग तिकडच्या साईडने असल्यावर
नाही तर रेग्युलर मग कसं उभा किंवा मी इकड साईडने असतो, मग मी नाही येत. पण आज सगळं भिजून गेलं. काही खाऊच वाटत नव्हतं, त्यामुळे ते छान असं उपीट केलं होतं. आणि त्यानंतर अनुची थोडी थोडी बडबड ऐका. जर का स्किप करायची असेल नक्की करा, पण थोडीशी बडबड तिची ॲड करते बघा. आता फोनवर बोलते माझ्या आजोबांसोबत. हा माझे पप्पा घरी आहेत आणि लसूण सोलतीये. मम्मीने काम दिलंय ना, मग मी काही पैसा कमवून शकलो. हा मग मी आम्ही रूम जाईल. नाही नाही मासे नाही आमच्याकडं. मासे ना मावशी करी आमची ते दिवशी होती ना. असं आज मुसळधार पाऊस चालू असतो इकडे कोकणामध्ये. म्हणजे इतका पाऊस की काय बेमाप पाऊस आहे. काय आता कंटाळा आला ह्या पावसाचा. त्यानंतर इथे मक्याची कणसं आणली होती, खूप दिवसानंतर आली आहेत. ॲक्च्युली हा महिन्यापूर्वीचा व्लॉग आहे, त्यामुळे महिन्यापूर्वी पाऊस सुरू झाला होता तेव्हाच. आणि तेव्हा पहिल्यांदा पावसाचं मक्याचं कणीस आम्ही खाणार आहे. तर हे उकडून पण छान लागतं आणि जे आपण भाजून खातो ना ते पण छान लागतं. पण चुलीवर भाजण्याचं म्हणजे गावाला चुलीवर भाजतो ना तर त्याची टेस्ट वेगळीच लागते. पण इथं मला आता गॅसवरच भाजावं लागणार. अनुला भाजून खायचं होतं ना, आम्हाला उकडून खायचं होतं. मग मीठ टाकून छान असं सगळं उकडणार मी. याचा कचराच खूप जास्त होतो, म्हणजे एवढंसं कणीस निघतं आणि कचरा बघा किती निघतो. आता गाई वगैरे असताना तर मी नक्कीच टाकलं असतं. आहे तिकडे ॲक्च्युली नाही का सोडून दिलेल्या गाया वगैरे असतात, पण ते एवढ्या लांब असतात की कुठे त्यांना शोधत बसू. त्यामुळे मी आता डस्टबिनमध्येच फेकून देते. खरंच हे वाईट वाटतं. हे आपण गाईंना वगैरे पण टाकू शकतो, पण आता असं फेकून द्यावं लागतं. चला आता मक्याचे कणीस मी छान सोलून घेते आणि त्यानंतर मग उकडायला टाकते. तर आता कुकरमध्ये माझ्या तर काही पूर्ण बसणार नाही, त्यामुळे अर्धे करते. आणि हे मक्याचे कणस पण खूप मोठे मोठे आहेत, तर मला अर्धेच करावं लागतील. तर आता कुकरमध्ये छान असे टाकले आणि अनुला 1-2 भाजून दिले. आम्ही पण खाल्ले भाजलेले, म्हणजे दोन्ही पण खाऊ शकतो. तिघांना 3 आणले होते, तर उद्या परत त्यांना आणायला लावले. तर कारण हे असं खाल्लेलं म्हणजे खरंच हेल्दी आहे. आता जेवढं हेल्दी खाता येईल ना तेवढं हेल्दी खाते. छान भाजले, उकडले आणि खाल्ले. त्यानंतर मग आता हे माझ्या डायटिंगमध्ये रोजचं झालं आहे. मला आता ब्लड आणि लो BP ना हा खूप वाढवायचा आहे. कारण दोन्ही पण कमी झालं आहे. BP नॉर्मलच ठेवायचा, पण ब्लड वाढवायचा आहे. त्यामुळे कांदा, टोमॅटो, काकडी, बीट आणि गाजर हे सगळं मिक्स करून दही टाकते त्यामध्ये, किंवा मग मोड आलेली मटकी असते ना ती टाकते आणि छान असं खाते. रोज सकाळचा माझा हा नाश्ता आहे. जवळजवळ 2-3 आठवडे झाले मी हेच रुटीन फॉलो करत आहे खरंच. आणि मला हे खायला पण आवडत आहे, म्हणजे ह्याने खरंच रक्त वाढतं. बीट हे खूप चांगलं असतं आपल्या शरीरासाठी. आणि बाकी सगळे हे सॅलड म्हणून पण तुम्ही खाऊ शकतात, खरंच भारी असतं. तर बघा आता माझ्याकडे दही पण होतं, मग दही टाकूनच मी आज खाणार आहे. नाहीतर मी नेहमी मटकी आणि मोगी भिजायला घालते आणि त्याला छान असे मोड आल्याच्या नंतर ते ह्यामध्ये ॲड करून खाते. ते आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेनच नंतर. तर हे बघा, हे आता आज माझं असं रुटीन आहे. आता महिन्यापूर्वीचा व्लॉग आहे, तुम्हाला सांगते मी पहिल्यांदा. तर त्यानंतर मीठ थोडंसं टाकलं, थोडंसं साखर टाकली, कारण दही तसंच नाही चांगलं लागत. मला साखर पण आवडते. थोडंसं चाट मसाला टाकला, थोडीशी जिरेपूड टाकली. आता हे सगळं तुम्ही असंच खाऊ शकतात, किंवा थोडंसं मग तुम्ही याच्यात तुम्हाला वेगळं काही टाकायचं असेल तर नक्की टाकू शकतात. आता बीटमुळे कलर पूर्ण चेंज झाला आहे. तुम्ही बीटवरून पण टाकू शकता सगळं झाल्याच्या नंतर. तर हे छान असं आता मी खाऊन घेते. दुसऱ्या दिवशी परत आता बघा मी काय करते. सेम सगळं मी चिरून घेतलं आहे. त्यानंतर त्यामध्ये मोड आलेली मटकी छान अशी वाफवून घेतली, म्हणजे थोड्या वेळ शिजवून घेतली ती. म्हणजे जास्त पण नाही शिजवायची आहे आपल्याला, अगदी थोडीशी शिजवायची आहे. त्यानंतर मीठ टाकायचं त्यामध्ये आणि हे छान असं खायचं. थोडंसं तुम्ही जर तिखट खायचं असेल तर तुम्ही थोडीशी नॉर्मल मिरची टाकू शकता. जास्त मिरची ह्यामध्ये टाकायची नाही तर खरंच खराब लागतं. मी सुरुवातीला जास्त म्हणजे मिरची एकदा टाकली होती, पण ती काही चांगलं लागली नाही, त्यामुळे हे असं मी खाते. आता हे दोन्ही स्टाईलने तुम्ही खाऊ शकतात. मला हे माझं हे फेवरेट झालं आहे. काय एवढं पण काही भारी लागत नाही, पण ठीक आहे चला आपण खाऊ शकतो असं तरी लागत आहे. आणि डायटिंग पण होतंय आपलं आणि त्यासोबतच आपलं छान हेल्दी खाणं पण होत आहे. तर त्यासाठी मी हे ॲड केलं आहे. तुम्ही पण नक्की ॲड करू शकता तुमच्या खाण्यामध्ये. हे जर का तुम्हाला वजन कमी करायचं असेल तरी पण तुम्ही हे खाऊ शकता, कारण हेल्दी राहून वजन कमी केलं ना कधी पण चांगलंच आहे.
त्यानंतर काय पाऊस तर कंटिन्यू चालूच आहे. आणि नंतर अनुला माझ्याकडे थोडीशी चिल्लर होती, म्हणजे अनुच्या आधीच्या गल्ल्यातली होती, तर ते म्हणलं अनुला तू टाक तुझ्या गल्ल्यामध्ये दुसरा तिने पिकी बँक आणला आहे. मग त्यामध्ये ती टाकत आहे. किती एक्साइट आहे बघा ती, म्हणजे तिला इतकी जास्त चिल्लर एकदाच दिसली, त्यामुळे ती खूप जास्त एक्सायटेड आहे. एवढे सगळे कॉईन मी आता मोठी झाल्यावर फोडणार, हा माझा गल्ला आणि हे चालू होतं तिचं. चला मग आजचा छोटासा व्हिडिओ मी इथंच एंड करते. प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.